मी या जय हिंद साईडला मित्रांनो, मी दियोद्धा अकॅडमी मधून छत्रपती संभाजीनगर येथून आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या वनरक्षकच्या ग्राउंडसाठी ते ग्राउंड बघण्यासाठी गेलो होतो आणि आज आम्ही तिथं आमचा टाईमसुद्धा काढलेला आहे. तर त्या टायमामध्ये आमच्या मुलीसुद्धा होत्यात. या तिघींनी सुद्धा टाईम काढलेला आहे. ही आरती, प्रिया आणि अपेक्षा. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आज चा जो रूट होता शेंद्रा MIDCचा छत्रपती संभाजीनगरचा, तो अवघड आहे की सोपा आहे, रूट कसा आहे, हे सगळं आज आपण यांच्याकडून जाणून घेऊ. तर प्रिया, सर्वप्रथम तुला आम्ही विचारतो की जो रूट होता तो कसा होता? तो असं पळायला एकदम सोपा आहे. चढ पण नाही आणि जास्त उतार पण नाही. असं एकदम आधी स्टार्टिंगला थोडासा चढ येईल आणि शेवटला एकदम लास्टला एकदम उतार आहे, थोडा थोडा थोडा. मग थोडक्यात असं म्हणायचं आहे की रूट हा सोपा होता. तर आपण पुढचा प्रश्न आरतीला, की त्या रूटवरती आपण विदाऊट शूज पळू शकतो का? हा सर, विदाऊट शूज पळू शकतो, कारण की पूर्ण डांबरी रोड आहे आणि त्या रोडवर विदाऊट शूज पळता येते इझिली. ओके. आणि अपेक्षाला पुढचा प्रश्न विचारू की त्या रूटवरती टर्न वगैरे आहे का, कच्चा रस्ता आहे का डांबरी आहे? नाही सर, तो डांबर रोड आहे आणि त्याच्यावरती कुठेही टर्न नाही. आपण सरळ पूर्ण रूट आहे, तर कुठे आपल्याला टर्न व्हायची गरज नाही आहे. पूर्ण रूट सरळ आहे. तर आरती, तू आज तुझं टायमिंग लावून पळाली होती, तर तुझा टायमिंग किती आला? सर, माझा टायमिंग 14 आलेला आहे. 14 मिनिटं. हा, 14. ओके, व्हेरी गुड. आणि प्रिया, तुझा टायमिंग काय आलेला आहे? माझा 13:30. 13:30. आणि अपेक्षा? माझं 13:40. ओके. तर यांचा टायमिंग खूप चांगला आलेला आहे. आणि मित्र हो, रूट खूप सोपा आहे. आणि जेव्हा आपण पार्किंग कंपनी समोरून जेव्हा सुरू करतो पळायला, त्यावेळेस पूर्ण रूट हा सरळच आहे. तुम्हाला कुठेही टर्न घ्यायची गरज नाही आहे. आणि रूट आणि रोड एवढा चांगला आहे की तिथं त्या रोडवरती एक छोटा दगडसुद्धा नाही. तर तुम्ही विदाऊट शूजसुद्धा पळू शकतात. आणि सुरुवातीला थोडासा चढ आहे 100 मीटर, त्याच्यानंतर पूर्ण स्लोप आहे आणि शेवटी म्हणजे पूर्ण स्लोप आहे. रूट एकदम सोपा आहे. तुमचा टायमिंग वाढून येणार नाही, तुमचा टायमिंग हा कमीच येईल. आज यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.